नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशलमध्ये मोत्याचा हळदी कुंकवाचा करंडा कसा बनवायचा ते। खरं तर हा व्हिडिओ मी संक्रांतीच्या अगोदरच पोस्ट करणार होते, पण काही अडचणीमुळे पोस्ट करू नाही शकले। मोत्याचा हळदी कुंकवाचा हा करंडा संक्रांतीसाठी वाण म्हणून देण्यासाठी एक उत्तम आणि युनिक पर्याय आहे, तो तुम्ही नक्की ट्राय करू शकता। चला तर मग पाहूयात मोत्याचा हा करंडा कसा बनवायचा ते। तर मोत्याचा करंडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 6 नंबरचे पांढरे मोती, 6 नंबरचे गुलाबी मोती, 4 नंबरचा तंगूस धागा इथे घेतलेला आहे मी, कात्री आणि सुई। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात पहिले आपल्याला सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे आणि धाग्याच्या शेवटी गाठ बांधून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला धाग्यामध्ये 20 गुलाबी रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। तर मी इथे 20 गुलाबी रंगाचे मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो पहिला मोती आहे ना, या मोत्यातून आपल्याला उलट दिशेने सुई बाहेर काढायची आहे आणि 20 मण्यांचं एक सर्कल कंप्लीट करायचं आहे। तर मी इथे सर्कल कंप्लीट केलं आहे। त्याच्यानंतर त्याचा जो नेक्स्ट मोती आहे त्या मोत्यातून पण आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। आता आपल्याला इथे 6 मोत्यांचं एक सर्कल कंप्लीट करायचं आहे। तर इथे 2 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत, तर दुसरे मी 4 गुलाबी मोती धाग्यामध्ये घालून घेणार आहे आणि जे पहिल्या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच 2 मोत्यातून आपल्याला परत सुई फिरवून बाहेर काढायची आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। आणि इथे हे आपलं 6 महिन्यांचं एक सर्कल कंप्लीट झालेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट सर्कल कंप्लीट करण्यासाठी नेक्स्टचे 2 गुलाबी मोती आहेत त्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। तर आता इथे आपल्याकडे 3 मोती आहेत, 1 2 आणि 3। तर 6चं सर्कल कंप्लीट करण्यासाठी आपल्याला अजून 3 मोती पाहिजेत। तर मी इथे धाग्यामध्ये अजून 3 मोती ओवून घेत आहे, तर तुम्ही पण घालून घ्या। 3 मोती धाग्यामध्ये घातल्यानंतर इथे हा पहिल्या सर्कलचा हा जो मोती आहे या मोत्यातून आणि नेक्स्ट 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। तर इथे आपलं सेकंड सर्कल जे आहे ते कंप्लीट होतं। तर अशाच प्रकारे सेम प्रोसिजर फॉलो करून आपल्याला सर्व जे 10 सर्कल होणार आहेत आपले टोटल ते आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। तर मी इथे 9 सर्कल कंप्लीट करून घेतलेले आहेत। तर आता शेवटचं सर्कल कंप्लीट करण्यासाठी इथे आपल्याकडे 4 मोती आहेत, 1 2 3 आणि 4। तर 6चं सर्कल कंप्लीट करण्यासाठी आपल्याला आता 2च मोत्यांची आवश्यकता आहे। तर इथे 2 मोती आपल्याला सुईमध्ये घालून घ्यायचे आहेत। 2 मोती सुईमध्ये घातल्यानंतर हा जो मोती आहे या मोत्यातून आणि या आडव्या 2 मोत्यातून आणि त्याचा नेक्स्ट हा जो मोती आहे या टोटल 4 मोत्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा नेक्स्ट राऊंडचा जो एक मोती आहे या एका मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण वरती गुलाबी रंगाचं 6-6 मोत्यांचे एक एक सर्कल कंप्लीट केले, तशी इथे आता पांढऱ्या मण्याचे 6-6 मण्यांचे सर्कल कंप्लीट करायचे आहे। तर 2 गुलाबी रंगाचे ऑलरेडी आपल्याकडे मोती आहेत, तर मी 4 पांढऱ्या रंगाची मोती घालत आहे आणि हा ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या मोत्याच्या मागचा मोती आहे ना, त्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि अशा प्रकारे हे 6 मोत्यांचं एक सर्कल कंप्लीट होईल इथे आपलं। तर अशाच प्रकारे सेम प्रोसिजर फॉलो करून इथे मी टोटल पांढऱ्या मण्यांचे 9 सर्कल कंप्लीट करून घेतलेले आहेत। तर आता शेवटचं सर्कल कंप्लीट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हे जे 2 गुलाबी रंगाचे मोती आहेत या 2 मोत्यातून आणि हा नेक्स्ट जो पांढरा मोती आहे या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। आता इथे आपल्याकडे
6 मोत्यांचं सर्कल कंप्लीट करण्यासाठी 4 मोती ऑलरेडी आहेत, 2 पांढरे मोती आणि 2 गुलाबी मोती. तर आपल्याला फक्त 2च पांढरे मोती इथे लागणार आहेत. तर मी सुईमध्ये 2 पांढरे मोती घालून घेत आहे आणि या एका पांढऱ्या मोत्यातून, या पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून आणि त्याचा पुढचा हा जो पांढरा मोती आहे त्या मोत्यातून, अशा टोटल 4 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे नेक्स्ट राऊंडचा जो पांढरा मोती आहे या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर वरती 2 राऊंडला आपण 6-6 मोत्यांचे सर्कल कंप्लीट केले होते. तर आता या राऊंडला आपल्याला फक्त 5 मोत्यांचं सर्कल कंप्लीट करायचं आहे. तर इथे आपल्याकडे 2 मोती ऑलरेडी आहेत. तर मी धाग्यामध्ये टोटल आता 3 पांढरे मोती घालून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. तर इथे धाग्यामध्ये 3 पांढरे मोती घातल्याच्या नंतर आपल्याला ह्या जो मागचा सर्कल आहे त्याचा शेवटचा हा जो मोती आहे त्या मोत्यातून प्लस हा पुढच्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि अशा प्रकारे हे 5 मोत्यांचं सर्कल इथे आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5. आता हा नेक्स्ट 2 जे मोती आहेत त्या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे. तर आता इथे 5 मोत्यांचं सर्कल कंप्लीट करण्यासाठी आपल्याकडे 3 मोती ऑलरेडी आहेत. 1 2 3. तर आता आपल्याला फक्त 2च मोती इथे लागणार आहेत. तर 2 मोती मी सुईमध्ये घालून घेत आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि आता मागच्या सर्कलचा जो हा मोती आहे या मोत्यातून प्लस या पुढच्या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे इथे. आणि हे 5चं सर्कल जे आहे ते इथे कंप्लीट करून घ्यायचं आहे सेम प्रोसिजरनी. तर आता आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट जे 2 मोती आहेत त्या नेक्स्ट 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि हे जे आपण 5चे 2 सर्कल कंप्लीट केले आहेत अशा प्रकारे ह्या सेम प्रोसिजरने आपल्याला पूर्ण जे सर्कल आहेत ते कंप्लीट करून घ्यायचे आहेत. तर मी ते पूर्ण सर्कल कंप्लीट करून घेतलेले आहेत. तर आता शेवटचं जे 5चं सर्कल आहे ते कंप्लीट करण्यासाठी इथे आपल्याकडे 4 पांढरे मोती आहेत. 1 2 3 आणि 4. तर इथे आपल्याला फक्त एकच पांढरा मोती घालावा लागणार आहे. तर मी इथे एकच पांढरा मोती घालून घेत आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला या टोटल 4ही मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तुम्ही बघू शकता. तर आता हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट 5चा राऊंड कंप्लीट करण्यासाठी हा जो मोती आहे या एका मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर आता आपल्याला 5चं सर्कल कंप्लीट करण्यासाठी धाग्यामध्ये टोटल 3 मोती घालून घ्यायचे आहेत पांढरे. आणि हा मागच्या राऊंडचा जो आडवा पांढरा मोती आहे या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि हा नेक्स्ट मोती जो आहे याच्यातून पण आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि अशा प्रकारे हे 5 मण्यांचं सर्कल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट 2 जे मोती आहेत या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर आता इथे आपल्याकडे 3 पांढरे मोती आहेत. तर आता आपल्याला 5चं सर्कल कंप्लीट करण्यासाठी फक्त 2च मोती लागणार आहेत. तर मी इथे सुईमध्ये 2 मोती घालत आहे. 2 मोती घातल्यानंतर हा जो मागच्या सर्कलचा हा मोती आहे या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या या 2 मोत्यातून अशा टोटल 3 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे. तर आता आपल्याला हे नेक्स्ट 2 जे पांढरे मोती आहेत त्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि आपण हे 2 जे सर्कल कंप्लीट केले 5-5चे तीच सेम प्रोसिजर फॉलो करून आपल्याला पूर्ण जे आहे टोटल 4 सर्कल कंप्लीट करून घ्यायचे आहेत. 4 सर्कल इथे मी कंप्लीट केलेले आहेत. आता शेवटचं सर्कल कंप्लीट करण्यासाठी आपल्याकडे 4 मोती ऑलरेडी आहेत. तर मी इथे फक्त एकच मोती धाग्यात घालत आहे. आणि या टोटल 4 मोत्यातून 1 2 3 आणि 4 अशा 4 मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहोत अशा प्रकारे. तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आपण शेवटचं सर्कल जे आहे ते इथे कंप्लीट केलेलं आहे. आणि शेवटी इथे ऑटोमॅटिक 5 मोत्यांचं एक सर्कल इथे पूर्ण तयार झालेलं आहे अशा प्रकारे बघू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा नेक्स्ट एक जो मोती आहे त्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. इथे करंड्याचा आपला बेस तयार झालेला आहे. आता आपल्याला करंड्याचं स्टँड बनवायचं आहे.
तर त्यासाठी धाग्यामध्ये मी टोटल 3 पांढरे मोती घालत आहे आणि हा जो ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून आपण परत उलट दिशेने सुई बाहेर काढणार आहोत आणि अशा प्रकारे इथे 4चं सर्कल एक कंप्लीट करणार आहोत। तर आता हा नेक्स्ट जो मोती आहे हा मोती याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। तर 4चं सर्कल कंप्लीट करण्यासाठी इथे आपल्याला कडे 2 मोती आहेत, 1 2। तर आता आपल्याला टोटल 2 मोती धाग्यामध्ये इथे घालायचे आहेत। आणि हा पहिल्या राऊंडचा जो हा मोती आहे आणि आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली ती या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि अशा प्रकारे हे 4 मोत्यांचं जे सर्कल आहे ते इथे कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर अशाच प्रकारे सेम प्रोसिजर फॉलो करून आपल्याला हा राऊंड पण कंप्लीट करून घ्यायचा आहे। तर मी इथे हा राऊंड कंप्लीट करून घेते, अशाच प्रकारे तुम्ही पण कंप्लीट करून घ्या। तर इथे 4 मोत्यांचे मी 4 सर्कल कंप्लीट करून घेतले आहेत। आता शेवटचं सर्कल कंप्लीट करण्यासाठी इथे आपल्याकडे 3 मोती ऑलरेडी आहेत, 1 2 3। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, एकच मोती धाग्यामध्ये घालायचा आहे आणि या मागच्या राऊंडचा हा मोती, हा आडवा मोती आणि प्लस हा नेक्स्ट राऊंडचा हा मोती, या अशा टोटल 3 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि हे 4 मोत्याचं शेवटचं सर्कल जे आहे ते इथे आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर हे सर्कल कंप्लीट केल्यानंतर आपल्याला हा नेक्स्ट जो पांढरा मोती आहे या एका पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। आणि इथे आता आपल्याला काय करायचं आहे, 5 मोत्यांचं सर्कल कंप्लीट करायचं आहे। तर एक मोती ऑलरेडी आपल्याकडे आहे, तर मी सुईमध्ये 4 गुलाबी मोती घालून घेत आहे इथे 5 मोत्यांचं सर्कल कंप्लीट करण्यासाठी अशा प्रकारे। आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून आपण परत सुई बाहेर काढणार आहोत उलट दिशेने। अशा प्रकारे इथे 5 मोत्यांचं हे सर्कल कंप्लीट होणार आहे। त्याच्यानंतर हा नेक्स्ट मोती जो आहे त्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। इथे आता आपल्याकडे 2 मोती आहेत, एक गुलाबी मोती आणि पांढरा मोती। तर आपल्याला फक्त 3च गुलाबी मोती लागणार आहेत इथे। तर मी सुईमध्ये 3 गुलाबी मोती घालून घेत आहे अशा प्रकारे। आणि हा मागच्या राऊंडचा जो गुलाबी मोती आहे या मोत्यातून आणि हा जो पांढरा मोती आहे या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढणार आहोत आणि हे 5चं सर्कल इथे आपलं कंप्लीट होतं अशा प्रकारे। तर सेम प्रोसिजर फॉलो करून आपल्याला काय हे पूर्ण जे राऊंड आहे तो राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे 5-5चं। तर इथे मी 4 5-5चे राऊंड कंप्लीट केलेले आहेत। तर आता शेवटचा राऊंड कंप्लीट करण्यासाठी इथे आपल्याकडे 3 मोती आहेत, एक गुलाबी मोती, एक पांढरा मोती आणि परत गुलाबी मोती। तर इथे आपल्याला धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घालायचे आहेत आणि हा मागच्या राऊंडचा जो गुलाबी मोती आहे आणि हा पांढरा मोती प्लस नेक्स्ट राऊंडचा गुलाबी मोती, अशा 3 मोत्यातून आपल्याला इथे सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि हे 5चं सर्कल कंप्लीट करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्या करंड्याचं स्टँड जे आहे ते इथे तयार झालेलं आहे 5-5चे सर्कल कंप्लीट करून। तर आता याला थोडंसं म्हणजे टाईटपणा येण्यासाठी आपण काय करणार आहोत, हे जे खालचे गुलाबी रंगाचे मोती आहेत या सर्व मोत्यातून आपण एकदा सुई अशा प्रकारे फिरवून बाहेर काढणार आहोत, म्हणजे जेणेकरून आपलं जे स्टँड आहे ते एकदम टाईट असं बसलं जाईल। तर इथे मी सर्व मोत्यातून जी आहे ती सुई फिरवून बाहेर काढलेली आहे आणि आपलं जे स्टँड आहे ते एकदम असं घट्ट असं झालेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे गाठ बांधून घ्यायची आहे। धागा नायलॉनचा असल्यामुळे सुटू शकतो, त्यामुळे आपल्याला चांगले 2-3 गाठ बांधून पॅक करून घ्यायचं आहे इथे। आणि हा उरलेला जो धागा आहे तो आपल्याला इथे कात्रीने कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला करंड्याचा बेस जो आहे तो तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती खूप सुंदर असं कॉम्बिनेशन दिसत आहे। ते मी गुलाबी आणि पांढरे मोती वापरलेले आहेत कॉम्बिनेशनसाठी, तर तुम्ही तुमच्या आवडीचं कॉम्बिनेशन वापरू शकता। तर आता आपल्याला काय करायचं आहे, करंड्याचा जो वरचं झाकण असतं ते झाकण बनवायचं आहे। तर झाकण बनवण्यासाठी इथे आपल्याला काय करायचं आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतल्यानंतर 5 पांढऱ्या रंगाचे मोती आपल्याला सुईमध्ये ओवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि 5 मोत्यांचं इथे सर्कल आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे।
हा जो फर्स्ट मोती आहे, पहिला मोती आहे, त्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि 5 मोत्यांचं सर्कल जे आहे ते इथे कंप्लीट करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे आता आपल्याला परत एक 5 मोत्यांचं सर्कल कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर इथे ऑलरेडी आपल्याकडे एक मोती आहे, तर मी टोटल 4 मोती धाग्यामध्ये घालून घेत आहे आणि हा जो ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून आपल्याला उलट दिशेने परत सुई बाहेर काढायची आहे आणि 5 मोत्यांचं इथे आपल्याला एक सर्कल जे आहे ते कंप्लीट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर हा जो नेक्स्ट मोती आहे त्या नेक्स्ट मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे 5 मोत्यांचं सर्कल कंप्लीट करण्यासाठी सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे। आता इथे आपल्याला 5चं सर्कल कंप्लीट करण्यासाठी आपल्याकडे 2 मोती आहेत। या राऊंडचा हा एक मोती आणि नेक्स्ट राऊंडचा हा एक मोती। तर आपल्याला 5चं सर्कल कंप्लीट करण्यासाठी धाग्यामध्ये टोटल 3 मोती घालायचे आहेत अशा प्रकारे 1 2 आणि 3 तीन मोती धाग्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला या राऊंडचा जो हा मोती आहे आणि हा जो नेक्स्ट मोती आहे अशा या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे उलट दिशेने। तर इथे आपलं दुसरं 5चा राऊंड कंप्लीट झालेला आहे। तर आता हा काय नेक्स्ट जो मोती आहे पांढरा, या नेक्स्ट मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे नेक्स्ट सर्कल कंप्लीट करण्यासाठी। तर आता आपल्याला काय करायचं आहे, जसे आपण हे 2 5चे सर्कल कंप्लीट केले तशी सेम प्रोसिजर फॉलो करून आपल्याला बाकीचे सर्कल पण जे आहेत ते इथे कंप्लीट करून घ्यायचे आहेत। आता 5चं सर्कल कंप्लीट करण्यासाठी इथे आपल्याकडे 3 मोती ऑलरेडी आहेत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त 2च मोती पांढरे मोती धाग्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि हे 5चं सर्कल जे आहे ते कंप्लीट करायचं आहे। आता हा जो मोती आहे या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि हा वरच्या दिशेला आपल्याला यायचं आहे। जो आपला सेंट्रलचा पहिला सर्कल होता तिथे आपल्याला यायचं आहे इथून। आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, आता एक गुलाबी रंगाचा एक मोती आपल्याला सुईमध्ये घालायचा आहे। गुलाबी रंगाचा मोती घातल्यानंतर या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। इथे आपल्याला झाकणाचं जे आहे ते म्हणजे थोडंसं अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी आपण हा गुलाबी मोती वापरला। तर आता आपल्याला काय करायचं आहे, या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढून परत आपल्याला खालच्या दिशेने जायचं आहे आणि हा नेक्स्ट राऊंडचा जो हा मोती आहे या मोत्यातून पण आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। तर इथे आपल्याला काय करायचं आहे, आता परत एक 5चं सर्कल कंप्लीट करायचं आहे। त्यासाठी इथे आपल्याकडे एक पांढरा मोती आहे। आता आपल्याला टोटल 4 पांढरे मोती धाग्यामध्ये घालून घ्यायचे आहेत अशा प्रकारे 5चं सर्कल कंप्लीट करण्यासाठी इथे मी 4 मोती धाग्यात घातले आहेत आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून आपल्याला परत सुई बाहेर काढायची आहे आणि इथे आपलं 5चं सर्कल जे आहे ते इथे आपलं कंप्लीट करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर हा जो नेक्स्ट पांढरा मोती आहे त्या मोत्यातून पण आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। तर आता इथे 5 मोत्यांचं सर्कल कंप्लीट करण्यासाठी 2 मोती ऑलरेडी आपल्याकडे आहेत। तर आता आपल्याला 3 मोत्यांची आवश्यकता आहे। तर मी इथे धाग्यामध्ये 3 मोती घालत आहे, पांढरे मोती 1 2 आणि 3। तर 5चं सर्कल कंप्लीट करण्यासाठी हा मागच्या सर्कलचा हा मोती आणि प्लस ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती तो मोती अशा टोटल 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि हे 5चं सर्कल जे आहे ते इथे कंप्लीट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथे आपले 2 सर्कल जे आहेत ते 5-5चे कंप्लीट झाले आहेत। आता हा नेक्स्ट जो मोती आहे त्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि सेम प्रोसिजर फॉलो करून आपण जे 2 सर्कल कंप्लीट केले आहेत 5-5चे अशा प्रकारे टोटल आपल्याला 9 सर्कल जे आहेत ते कंप्लीट करून घ्यायचे आहेत। तर मी इथे कंप्लीट करून घेतलेले आहेत 9 सर्कल। तर आता शेवटचं सर्कल कंप्लीट करण्यासाठी इथे आपल्याकडे 3 पांढरे मोती आहेत, तुम्ही बघू शकता 1 2 आणि 3। तर 5चं सर्कल कंप्लीट करण्यासाठी आपल्याला फक्त आता 2च पांढऱ्या मोत्याची गरज आहे। तर 2 मोती मी इथे धाग्यामध्ये घालून घेत आहे अशा प्रकारे। त्यानंतर या सर्कलचा जो हा मोती आहे या मोत्यातून प्लस हा नेक्स्ट 2 मोत्यातून आपल्याला अशा टोटल 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे। तर अशा प्रकारे आपले जे टोटल 10 सर्कल आहेत या राऊंडचे
ते इथे कंप्लीट झालेले आहेत आणि आपलं झाकण तयार झालेले आहे. तर अशा प्रकारे आपण करंड्यावरती झाकण हे ठेवू शकतो. तर आता आपण जसं बेसला केलं होतं तसंच इथे पण सेम करायचं आहे. आपले झाकणामध्ये थोडंसं टाईटनेस येण्यासाठी हे जे खालच्या राऊंडचे सर्व मोती आहेत, या सर्व मोत्यांमधून आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं झाकण जे आहे ते एकदम घट्ट बसणार आहे. तर मी ते सर्व मोत्यातून सुई फिरवून घेत आहे. तुम्ही पण फिरवून घ्यायची आहे. तर शेवटी सर्व मोत्यातून सुई फिरवून काढल्यानंतर इथे आपल्याला 2-3 गाठ मारून घ्यायचे आहेत अशा प्रकारे, जेणेकरून आपला धागा जो आहे तो सुटणार नाही आणि एकदम टाईट असा बसेल. तर उरलेला धागा जो आहे तो इथे आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचा आहे. तर हे झालं आपलं करंड्याचं झाकण रेडी. तर करंड्यावरती अशा प्रकारे आपण हे झाकण ठेवू शकतो. इथे बघा किती सुंदर दिसत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा मोत्याचा करंडा कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर हा मोत्याचा करंडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बनवलेल्या करंड्याचे फोटो मला इंस्टाग्राम पेजवरती नक्की शेअर करा. मी माझा इंस्टाग्राम ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याचबरोबर तुम्हाला मोत्याच्या इतर कोणत्या वस्तू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवायला आवडतील हे पण मला कमेंट करून नक्की कळवा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नवीन नवीन मोत्याच्या छान छान वस्तू पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.